मुंबई नाका पोलिसांची धडाकेबाज कामगिरी। मोटारसायकल चोरट्यास ठोकल्या बेड्या। फिर्यादी महेश कोरडे राहणार अमरधाम रोड नाशिक यांनी त्यांचे HF डिलक्स मोटारसायकल वाहन कांदा बटाटा भवन द्वारका नाशिक येथे पार्क केली होती, परंतु सदर वाहन हे एका चोरट्याने चोरी करून नेल्याने महेश कोरडे यांनी दिलेल्या फिर्यादीवरून मुंबई नाका पोलीस ठाणे येथे गुन्हा दाखल करण्यात आला। गुन्हे शोध पथकाचे पोलीस अंमलदार यांना मिळालेल्या गोपनीय माहितीनुसार संशयित इसम हा कांदा बटाटा भवन द्वारका नाशिक या परिसरात संशयितरित्या वाहनांच्या आसपास फिरत आहे। सदर बातमी कळताच गुन्हे शोध पथकाचे अधिकाऱ्यांनी शिताफीने त्या ठिकाणी फिरणाऱ्या संशयित इसमास घेराव घालून ताब्यात घेऊन त्याचे नाव व पत्ता विचारले असता त्याने त्याचे नाव गौस आजम अजीज शेख वय 24 वर्ष असे सांगितले। त्याच्याकडे अधिक तपास केला असता सदर आरोपी याने कांदा बटाटा भवन द्वारका नाशिक या ठिकाणाहून हिरो कंपनीची काळ्या निळ्या रंगाची HF डिलक्स वाहन चोरल्याचे कबूल केले। आरोपी गौस आजम हा त्याच्याकडे असलेल्या विविध बनावट चाव्यांद्वारे विशेषतः पेन्शन प्रो व HF डिलक्स या प्रकारच्या मोटारसायकली चोरत असे। आरोपी हा उजव्या हाताने अपंग असल्याने पोलिसांना त्यावर संशय येण्याचे फारसे कारण नसल्याने आपल्या अपंगत्वाचा गैरफायदा घेऊन आरोपी याने नाशिक ठाणे संभाजीनगर अहिल्यानगर अशा विविध ठिकाणांहून मोटारसायकल वाहने चोरल्याचे कबूल केले। त्यापैकी काही मोटारसायकल या अजिंठा छत्रपती संभाजीनगर येथे असल्याचे व काही मोटारसायकल ह्या मालेगाव येथे असल्याची त्यांनी माहिती दिली। त्यानंतर तपास पथकाने कौशल्यपूर्ण तपासाद्वारे आरोपी गौस आजम यांच्याकडून आता पावतो एकूण 3,75,000 रुपये किमतीच्या 11 मोटारसायकल हस्तगत करण्यात आलेल्या आहेत। सदरची कामगिरी वरिष्ठ पोलीस निरीक्षक संतोष नरुटे व सहाय्यक पोलीस निरीक्षक गुन्हे सुधीर पाटील यांच्या सूचनांप्रमाणे मुंबई नाका पोलीस स्टेशनचे गुन्हे शोध पथकाचे पोलीस उपनिरीक्षक समद बेग, सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक रोहिदास सोनार, पोलीस हवालदार देविदास गाढवे, पोलीस अंमलदार समीर शेख, नवनाथ उगले, राजेंद्र नाकोडे, योगेश अपसुंदे, गणेश बोरनारे, आकाश सोनवणे, दीपक जगदाडे, जुबेर सेवद, श्रीकांत करपे अशांनी केली आहे। नाशिक शहर पोलिसांतर्फे नागरिकांना आवाहन करण्यात येते की सुरक्षित राहा, सतर्क राहा। नाशिक शहरामध्ये व परिसरात चोरीच्या आणि बाईक चोरीच्या घटना दिवसेंदिवस घडत होत्या। त्याच्या अनुषंगाने माननीय CP साहेबांनी, माननीय कर्णिक साहेबांनी त्या गुन्हे उघडकीस आणण्यासाठी अंमलदारांना आणि अधिकाऱ्यांना आणि आपल्या सर्वांना सूचना दिल्या। त्याच्या अनुषंगाने बाईक चोरीच्या घटनांचा आपण तपास करत असताना कांदा बटाटाचा या ठिकाणी बाईक चोरी गेली होती HF डिलक्स आणि त्या अनुषंगाने 254/25 हा गुन्हा दाखल करण्यात आला होता। त्याचा शोध घेत असताना आपल्याला CCTVच्या आधारे काही गोष्टी उघड झाल्या होत्या। त्याच्यामध्ये एक इसम आपल्याला CCTV मध्ये दिसून आला होता आणि तो हाताने अपंग वगैरे होता। त्याचा आपण वेळोवेळी शोध घेत होतो आणि त्याच्यावर वेळोवेळी आपण ट्रॅप लावत होतो। असा 8-10 दिवस आपण ट्रॅप लावत असताना आपल्याला एका दिवशी तो मिळून आला। मिळून आल्यानंतर त्याच्याकडे चौकशी केली असता चौकशी दरम्यान अधिक चौकशी केली तर त्याच्यामध्ये त्याच्याकडून सदरचा गुन्हा त्यांनी कबूल केला होता। त्याच्याकडे जास्त चौकशी केली, पुढे त्याच्याकडे अधिक तपास केला असं त्याने या ठिकाणी 11 गुन्हे म्हणजे 11 बाईक आपल्या हातीतून चोरल्याचे त्यांनी वेगवेगळ्या ठिकाणून चोरल्याची त्यांनी माहिती दिलेली आहे। तर सदर गुन्ह्यामध्ये DBची पूर्ण टीम यांनी माननीय पोलीस निरीक्षक साहेब आणि क्राईम सुधीर पाटील साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली संभाजीनगर व त्याच्यानंतर मालेगाव या ठिकाणी जाऊन 11 या बाईक जप्त केलेल्या आहेत। तर सदरच्या आरोपी याने बाईक ज्या आहेत त्या HF डिलक्स, त्याच्यानंतर CD डिलक्स आणि पॅशन प्रो या गाड्यांना त्याने टार्गेट केलेलं होतं। साधारणतः ह्या गाड्या ज्या आहेत की या गाड्यांची चाव्यांची 1 वर्ष 1.5 वर्षांनी चीज होते आणि त्याच्या अनुषंगाने ते त्याचे लॉक तोडण्यासाठी ते सोपे होऊन जातात। तर हा आरोपी जो आहे जो सोबत चाव्यांचा गुच्छा वगैरे बाळगत होता आणि तो हाताने अपंग आहे। अपंग असल्या कारणाने त्याच्यावर डाऊट येण्याचा कोणाचा काही संबंध येत नव्हता। त्याच्यामुळे त्याला पकडणं पण तेवढं जिकिरीच होतं, मुश्किल होतं आणि त्याच्यावर संशय पण कोणाचा येत नव्हता। तर याच्या अनुषंगाने एक मुंबई नाका पोलीस ठाण्याने महत्वपूर्ण कामगिरी केलेली आहे। तर सदरचे गुन्ह्याची कामगिरी माननीय संदीप कर्णिक साहेब, पोलीस आयुक्त, त्याच्यानंतर श्रीमती मोनिका राऊत मॅडम आणि पोलीस ACP साहेब सरकारवाडा नितीन जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली तसेच वरिष्ठ पोलीस निरीक्षक नरुटे साहेब व सहाय्यक पोलीस निरीक्षक सुधीर पाटील साहेब यांच्या सूचनेप्रमाणे पोलीस ठाण्याचे गुन्हे शोध पथकाचे पोलीस उपनिरीक्षक समद बेग तसेच रोहिदास सोनार, पोलीस हवालदार गाढवे, पोलीस अंमलदार समीर शेख, नवनाथ उगले, नाकोडे, अपसुंदे, बोरनारे, आकाश सोनवणे, दीपक जगदाळे, जुबेर सय्यद, श्रीकांत करपे अशांनी मिळून ही कामगिरी केली। जरा रेकॉर्डवरचा आरोपी का?
रेकॉर्डवर यापूर्वी नव्हता तो, त्याच्यावर तर संशय येत नव्हता. त्याच्या गावावर त्यांनी चोऱ्या केल्या आहेत, पण त्याचा डाऊटफुल मिळून आलेला नव्हता कधी, पण त्यांनी गुन्हे केलेले आहेत त्यापूर्वी. अजून काही गाड्या मिळण्याची शक्यता? अजून पण तपास चालू आहे आणि याच्यामध्ये आणखीन गाड्या मिळण्याची शक्यता आहे. किती दिवसाची कारवाई आहे 11 गाड्यांची? ही आपण 7 दिवसामध्ये ही कारवाई केलेली आहे. एकाच व्यक्तीकडून या सगळ्या गाड्या रिकव्हर झाल्या. या वेळोवेळी चोरलेल्या गाड्या आहेत आणि त्याच्या अनुषंगाने गुन्हे दाखल झालेले आहेत. काय झालं आता, हा कधीच अटक झाल्यामुळे याची चोरीची डेअरिंग वाढली. हा रेकॉर्डवरती कधीच आलेला नव्हता आणि अपंग असल्यामुळे थोडंसं डाऊट कमी जायचा. म्हणजे जरी परिसरामध्ये दिसून आला तरी त्याच्यावरती कसा संशय जात नव्हता की असा करू शकतो हा. परंतु फुटेजमध्ये क्लिअर आलं होतं की तो एका हाताने अपंग आहे आणि मग त्याचा शोध घेताना आपण सलग 7, 8, 10 दिवस आहे ना कांदा बटाटा बघून जो पायद्वार किंवा त्या ठिकाणी ट्रॅप लावला आणि तो ट्रॅप दरम्यान आपल्याला मिळून राहिले. मालेगावचा एकाच ठिकाणी नाही, वेगवेगळ्या ठिकाणी दिली होती. अजून काय आरोपी मिळण्याची शक्यता? अजून याच्यामध्ये देखील आरोपी वाढतील आणि गाड्या देखील वाढतील. तपास टीम आमची त्याबाबत करतात येते. हो, गाड्या चोडून विक्रीच करायच्या. स्टार न्यूजसाठी जाकीर शेख, नाशिक.